कधी परतणार आहेत अंतराळवीर? नासाचे अंतराळवीर बेरी विल्मोर आणि सुनीता विल्यम्स गेले 2 महिने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती मुक्कामी आहेत. बोईंग कंपनीच्या स्टार लायनर या अवकाशयानाच्या चाचणीसाठी 8 दिवसांच्या नियोजनासाठी आकाशात गेलेल्या दोघा अंतराळवीरांचा अवकाशातील मुक्काम यानातील तांत्रिक बिघाडामुळे वाढत चालला आहे. एकीकडे माध्यमांमधून नासा आणि बोईंग कंपनीवर याबाबत टीका होत असताना अंतराळवीरांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असण्याचा निर्वाळा दोन्ही संस्थांकडून होत आहे. स्टार लायनरचं लॉन्चिंग होत असतानाच बोईंगच्या कंट्रोल रूमला हेलियमची वायुगळती होत असल्याचं निदर्शनात आलं होतं. परंतु या गळतीमुळे मोहिमेला कुठलाही धोका नसल्याचं कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र हेलियमची गळती वाढत गेल्याने स्थिती काहीशी चिंताजनक बनली. हेलियमची गळती आणि 5 थ्रस्टर निकामी झाल्यामुळे यानाला सुरक्षितपणे जमिनीवर कसे आणायचे हा प्रश्न निर्माण झाला होता. इकडे जमिनीवर बोईंग आणि नासा परिस्थितीचा आढावा घेत आहेत, तरीही बिघाडाचे नेमके कारण शोधण्यास वेळ लागत आहे. बोईंग कंपनीचे म्हणणे आहे की स्टार लायनरची ही चाचणी मोहीम आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर नासातर्फे कंपनीला अवकाशात प्रवासासाठी प्रमाणित करण्यात येईल. तरीही अंतराळवीरांचा मुक्काम का वाढत आहे हा प्रश्न उरतोच. विल्मोर आणि विल्यम्स यांच्यासह 9 अंतराळवीर सध्या एकत्र राहत आहेत. अनेक महिने पुरेल एवढी सामग्री त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे काळजी करण्यासारखे सध्या काही कारण नाही. तरीही त्यांच्या परत येण्याची तारीख अद्याप तरी जाहीर करण्यात आलेली नाहीये.